नमस्कार. नमस्कार. आई, हो. सासूबाई हां. ह्या आल्या होत्या तुमच्याकडे? हो. हो ना. आल्या होत्या. मग काय बोलल्या त्या येऊन? त्या काय बोलल्या पोरगी देता का माझ्या मुलाला? हां. तर आम्ही काय बोललो, थांबा जरा ते तेवढे जुलू दे, पाहुणी पै आमची काढू देत आम्हाला हां. शोधून, त्याच्यानंतर आम्ही देऊ. मग ते सगळं झाल्यावरती ठरलं? हां, सर्व पाहुणी पै पाहुण्याची पाहुणी आम्ही सर्व काढली आणि नवरस वगैरे आम्ही बघितली, जमली व्यवस्थित. झालं व्यवस्थित. हां, मग आम्ही होकार दिला. बर. मग मला सांगा की आता लहानपणी शाळेत कशा होत्या, स्वभाव कसा होता जरा सांगा. तिचा आहे तो स्वभाव शांत. शांत पहिल्यापासून? हां, पहिल्यापासून. तुम्हाला कधी त्रास नाही? नाही. तर पहिल्यापासून हा, चांगला? पहिल्यापासून तिचा आहे स्वभाव तो. हट्ट वगैरे करायच्या? कधी नाही. नाही. मग आता तुमची मुलगी सासरी जाणार, तो दिवस आणि यापूर्वीच्या सगळ्या आठवणी कधी आठवतात का? मग आता ती लहानपणापासून मी तिची मेहनत केली तर मला आठवण नाही येणार. येणार येणार, मग? बरोबर आहे. मग बरं, काय तीच मोठी होती, बाकीच्या लहान आहेत. शाळेत वगैरे कधी जायला लागलं होतं का त्यांच्याशी? हा, जावं पोचवायला जावं लागेल. पोचवायला जायचे? आता गरज नाही, आता ते आहेत सोडतील, बस स्टॉप पर्यंत घेऊन जायचे. काय सासूबाई, लक्ष्मी घरात येते, सून येते, आता कसं वाटतंय? आनंद होते. आनंद होतोय? आनंद होतोय, खूप म्हणजे आनंद होतोय. जेव्हा मुलाने तुम्हाला सांगितलं आई मला भीती वाटते, आई जाशील का, तेव्हा काय वाटलं? नाही, मला असं काय बोलला नाही तू, मला भीती वगैरे वाटते म्हणून. मग काय बोलला? पण म्हटलं की मम्मी तू घेऊन जा त्यांच्या घरी, त्यांना सांगून ये, असं काही बोलला. नंतर मी म्हटले चालेल. तर मग माझी बहीण होती ना, तिने तिला पहिल्या प्रथम तिनेच पसंत केलेली. हा, की ही मुलगी छान आहे आणि तू तिला असू दे, सून म्हणून घेऊन या, मग? असू दे म्हणून म्हटले. मग तिने मला सांगितलं की माझी मोठी बहीण आहे ना ती, मग तिने मला सांगितलं की असू दे, छान आहे आपली मुलगी आणि जवळच आहे, चांगलं आहे. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी मी आहे, माझी 3 मुलं आहेत, म्हणजे त्याला धर पकडून 3 मुलं. माझे मिस्टर वारून आता 13वं वर्ष चालू आहे. हो. मग 13 वर्षात तुम्ही तुमच्या मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही? मोठा मुलगा 15 वर्षाचा होता, हा 10 वर्षाचा होता, छोटा 6 वर्षाचा होता. तिथपासून मी काम करते. 3 मुलं माझा एकदम, म्हणजे मी आतापर्यंत 25-28 वर्ष झाली त्या घरी राहते. म्हणजे लग्न झालं आणि तशीच मी इकडे आले, त्या घरातच राहते. म्हणजे पत्र्याचं घर होतं, आता 6 वर्ष झाली बांधून, डबल माळ्याचं घर बांधलं. वा. मुलाने. मुलं चांगली आहेत सगळी? हा, मुलं माझी एक. सगळ्या मुलांची लग्न झाली आहेत का? नाही, एक हा मोठा मुलगा आहे, गेल्या वर्षी लग्न झाला, 23 नोव्हेंबरला 1 वर्ष झालं. आणि आता लगेच या वर्षी वर्षाला येत आहेत. वर्षाला येत आहेत. खूप आनंद वाटतोय. आणि सगळ्या सुना लक्ष्मीच्या रूपाने येत आहेत, काळजी करू नका. सगळ्या सुना तुमचा आशीर्वाद. आमचा आशीर्वाद नाही, देवाचा आशीर्वाद आहे. सगळ्यांचा असावा ही माझी इच्छा आहे. आणि ते तिसऱ्या मुलाचं लग्न झालं नाही, तिसरा मुलगा छोटा आहे. त्याला सांगा बस स्टॉप वरती जा म्हणून. किती 300 किती 387च्या बस स्टॉपचे फायदे आहेत. पूर्वी असं म्हणायचं देवाला नवस करा देव पावतो, पण मला इकडे विक्रोळी पार्क साईडला आल्यावर कळल्यावर बस स्टॉप पावतो हे मला पहिल्यांदा कळलं. तेव्हा मुलालाही सांगा, म्हणजे त्यालाही चांगली शिकव, त्याने बघितली असेल तर ती फायनल करून टाका. छोटा आहे तो अजून. हा, कितवीत आहे तो? आता तो 10वीतच बघितली आहे त्याने, माहिती आहे का तुम्हाला? बरं, तर आता आपण आणखीनही गप्पा मारणार आहोत. तुम्ही काय बोलणार आहात? तुमची काय म्हणणं आहे? तुम्ही काय सांगणार आईला? लग्न झाल्यानंतर तुम्ही आता त्या घरात जाणार आहात, मग आता आईशी बोलायचं असेल तर काय बोलणार? आता आईशी तिची तू नीट काळजी घे, मी तुला बघेनच. हे त्यांना सांगा, मला नाही. मी तिची काळजी घेईन, आता जशी घेते तशीच नंतरला पण घेणार काळजी. कारण की मला भाऊ नाहीये, म्हटल्यावरती मलाच त्यांना बघितलं पाहिजे. आई ऐकताय ना, एक वेगळा कॉन्फिडन्स दिलाय तुम्हाला, एक विश्वास दिलाय की लग्नानंतर आई तू काळजी करू नकोस, मी मोठी आहे. मी जसं आतापर्यंत या घरात प्रेम केलं तुम्ही, तसंच या घराकडे कायम लक्ष ठेवीन. कळलं आई? सासूबाईंना काय सांगणार? जशी मी आता इकडे राहते सगळ्यांची मिळून मिसळून, तशीच तुमच्या घरी पण व्यवस्थित राहील. आणि सासूबाईंचं काय म्हणणं? काय चुकलं तर माफ करा. हा, काही चुकलं तर माफ करा. त्याचं समजून सांगा की काय चुकतंय काय नाही. डायरेक्ट उपोषणाला बसू नका. मला
मला मुलगी नाही हा. म्हटल्यानंतर मला काही प्रश्नच येत नाही. मला ज्या सुना येतील त्याच माझ्या मुली आहेत. वा, वा. त्याच्याबद्दल मला काही प्रश्नच नाही सुनांना काय बोलावं वगैरे.